मुंडाच्या स्मारकच्या आज भूमिपूजन झालं आहे. क्रांतीवीर खाजा नाईक साहेबांच्या स्मारकच्या आज भूमिपूजन झालं आहे. फार दिवसापासून म्हणजे 2-3 वर्षापासून आमच्या मनामध्ये एक गोष्ट वारंवार यायची की आपल्याला हे तिघांचे स्मारक चांगल्या प्रकारे आपल्याला उभं करायचे. आणि वारंवार काशीराम दादाला मी सांगायचो की आमदार साहेब, एकदम चांगली जागा शोधून काढा ज्याच्याने तुमच्या तालुक्याच्या सगळ्यापेक्षा टॉप जागावर आपण स्मारक उभार करू. आणि त्यांनी हे निलेश महाजनला त्यांनी सांगितलं आणि त्यांनी हे जमीन आम्हाला किती काहीतरी जे बी अमाऊंट असेल ते त्यांना माहिती आहे. ते अमाऊंट मध्ये आपण हे जागा 14.5 एकर जागा भूपेशभाईने शोधून आणली आणि ही जागा आता थोड्या दिवसाने पहिला बाणाखत झालाय आणि आता आपण त्याला पैसे देऊन थोडीशी प्रोसिजर आहे ते पूर्ण करू आणि आपण इथे स्मारक उभारायचा आमच्या मनापासून विचार आहे. त्याच्याबरोबर माझी फार दिवसापासून इच्छा आहे, आपण बोराडीला असून शाळा काढतोय आदिवासीसाठी, एक पलासवेलला आपण काढतोय, एक आपण आंबा या रोहिणीमध्ये शोधतोय. आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो, इथे बी आपण एक शाळा काढू ज्याच्याने थेट रोहिणी पासून मुलं इकडे येतील. सांगवी आणि तिथे सांगवीवाल्यानं तो जागा दिली नाही त्यामुळे काही मला सांगायचं नाही त्यांच्याबद्दल. तर आपण पलासला जागा घेतली, सांगवी लोक आता जातील तिथे दूरपर्यंत. तर तिथेही चांगली शाळा बनवू आणि जो आपण आज सगळे गोळा झालेले युवा प्रतिनिधी बी इथे हजर आहे. एक टाइम निघून गेला जे आपल्या समाजामध्ये शिकले पण काही जास्त शिकू शकले नाही. फार प्रयत्न करून बी फार कमी मुलं हे चांगले शिकले. तुमच्या सोहळ्याचा आज विनोद पावरा शिकून माझी आश्रमशाळामध्ये होता आणि त्याला शिकवण्यामध्ये मी फार मदत केली होती. आणि एक तो आपला गुराड पाणी चहा, तुम्हाला माहित नसेल, जे काही लोक इथे हजर आहे नवीन पोरं आहे, तो स्टेट मध्ये 2रा नंबर आला होता. आता ते प्रॅक्टिस करायला इथे आलेले. एक सांगतो सगळी नवीन जवान पिढीला की जे झालं ते विसरा, पण आपलं जीवन जर बदलायचं असेल आणि आपल्या जीवन मध्ये भरभराटी यायची असेल तर 2 मुख्य कारण आहे, त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे. एक तर आपली जमीनमध्ये पाणी कसं येईल त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे. आम्ही बी प्रयत्न करतोय, रात्र दिवस आपण बंधारे बांधतोय. काही फॉरेस्टची अडचण आहे, त्याची आपण 7-8-10 दिवसापूर्वी आमची गणेश नाईक साहेब बरोबर मीटिंग झाली आणि फॉरेस्टमध्ये कसे बंधारे बांधता येईल त्याच्यासाठी बी आपण प्रयत्न करतो आहे. पण जे जागा आपल्याकडे आहे त्या जागामध्ये कसे बंधारे बांधून आपली जमीनमध्ये पाणी कसं येईल त्याचा काम हा पहिल्यांदा आपल्याला करायचे. आतापर्यंत आदिवासी भागामध्ये आपण 200-250 बंधारे बांधून चुकलो आहे आणि काही एरियामध्ये त्याचा फार मोठा फायदाही झालाय. 250 बंधारे आपण तराडीपासून तर ताडीपर्यंत आपण केले आहे, त्याचाही फायदा त्यांना मिळतो आहे. 90% आपल्या तालुक्याची जमीन पाणी खाली आणली तर आपला किसान मेहनती आहे, शेतकरी मेहनती आहे. जे शिकले नसेल त्यांना शेती करून 3 पीक या 2 पीक ते चांगल्या प्रकारे घेऊ शकेल अशी मी व्यवस्था करण्याचा प्रयत्न माझा चालू आहे.
आणि ते 5-7-10 वर्षामध्ये आपल्याला करायचे. हे काम आपण 2002 पासून करतोय. दुसरा 4 आश्रमशाळा आपण चालवतोय. तिथेही आपले मुलं फार चांगले शिकले, मोठे झाले. करीबन 80-90 डॉक्टर झाले, कितीतरी इंजिनियर झाले आणि वेगवेगळे प्रकारे त्यांना नोकऱ्या आता मिळत आहे. आपण पोलीसची भरतीसाठी बी आपण इथे प्रोग्राम चालू केलेला आहे. आता दैवतला आपण 20 एकर मध्ये ड्रायव्हिंग स्कूल काढतोय. जे 10वी शिकलेले आहे, 5वी शिकलेले आहे, त्यांना आपण ड्रायव्हिंग शिकवणार आहे. कमीत कमी 2 टाइम पोटाची चांगली आणि आपल्या मुलांना शिकू शकेल अशी त्यांची व्यवस्था आपण चालू आहे. तुम्हाला थोडस त्याच्यामधलं कळणार नाही, एक लेफ्ट हँड ड्राईव्ह बी मी चालू करतोय. जर्मनीमध्ये आपले कॉन्ट्रॅक्टची बोलणं चालू आहे. एक जर्मन शिक्षक बी आणणार आहे. जे तुमच्या मधले शिकलेले असेल त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि जर्मनीमध्ये 2.5 लाख रुपये महिन्याचा पगार मिळतो ड्रायव्हरला, आणि तिथे ड्रायव्हर मिळत नाही. त्याची व्यवस्था करण्याचं आपलं चालू आहे. पण एक सांगतो नवीन जवान पिढीला, मेहनत शिवाय काही जीवनामध्ये मिळू शकत नाही. मी जेव्हा 67 मध्ये इथे पेट्रोल पंपच्या बिझनेस मध्ये आलो, तेव्हा मी क्लीनरला स्वतःने चाय पाजायचो, ड्रायव्हरला पाजायचो. 19 तास पूर्वी झोपायचो नाही. माझे वडील 2000 लिटर विकायचे रोजच्या. मी त्याला 10,000 वर घेऊन गेलो 1 वर्षात. दुसऱ्या वर्षी 20,000 पर्यंत घेऊन गेलो. तिसऱ्या वर्षी 40,000 पर्यंत घेऊन गेलो. चौथ्या वर्षी 60,000 लिटर पर डे. देशात मी 3रा नंबरचा डीलर झालो. पण एक आहे, 19 तास झोपायचो नाही. 5 तासामध्ये आंघोळ, जेवण सगळं येऊन जायचं आणि झोप बी. काय रात्री 8 वाजायला झोपायचो तर दुसऱ्या दिवशी 10 वाजायला रात्री उठायचो. तर आपण आता वेगवेगळे जवान पिढीला बी सांगतो, चुकीची आदत लावायला नको. चुकीचं दारू बारू हे सगळं प्यायला नको. सशक्त शरीर बनवायला पाहिजे. आणि त्याच्याने जे मी भुगततोय ते तुम्ही भुगवू नये. मी सगळी दवा खात बसतो. तुम्ही कुठली दवा खायला नको मरेपर्यंत. अशी स्वतःचा मांडा तयार करा, मेहनत करा. एक सांगतो, जे मेहनत करेल त्याला जीवनामध्ये चांगले दिवस येण्याशिवाय राहणार नाही, हेही मी तुम्हाला सांगतो. आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण मध्ये आता पुढे आपण बॉम्बेची संस्थाच्या नावाने आपण इथे सगळी शाळा काढतोय. सगळी व्यवस्था करणारे कमीत कमी किंमत मध्ये त्यांना शिकणं मिळेल असं प्रकारे आपण शिक्षण देणार आहोत. आधुनिक शिक्षण देणार आहोत. पण तुम्ही काही करणार नाही, घरी बसून स्वप्न पाहणार. आपला ईश्वर पाहतो आहे, आपली माता आपल्याला पाहते आहे आणि आपल्याला घर बसून मिळेल असं काही मिळणार नाही. त्यामुळे मेहनत करावी लागेल, शिक्षण घ्यावं लागेल आणि आपला जीवन बदलण्यासाठी आपण सर्व प्रयत्न आपण करतोय. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी भाग घ्यायला पाहिजे. आज आपण मोठं इथे या मोगी माताचं मंदिर बनवणार आहोत. धरती आबा भगवान बिरसा मुंडाचं स्मारक बनवणार आहोत. क्रांतीवीर खाजा नाईकचं स्मारक इथे आपण बनवणार आहोत. आणि आमदार साहेब इथे स्वतः, कारण मी काय इथे जागा घेतली हेही समजून घ्या. आमदार साहेबाच्या घरच्या जवळ आहे, त्यामुळे ते लक्ष घालतील. नुसतं आमदारकी नाही तर हे सगळं असं आहे. सासरवाडीवाले बी लक्ष घालतील ना. नटवाडेचे जे लोक आहे,
आणि नवीन मुलं आहे, तुम्ही बी साहेबाला साथ द्यायची, कारण आपलं सगळं हे तयारी करता थोडं वेळ लागणार आहे, जमीन बरोबर करावी लागणार आहे. आम्ही सर्व पॉकलाईन वगैरे सगळं इथे आपण आणून ते सगळं बरोबर करू आणि बॉम्बेच्या आणि अहमदाबादच्या टॉप आर्किटेक्ट आपण आणणार आहोत.